दिवसांपूर्वी रोहित पवार आणि काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी ब्लॅक बॉक्स बद्दल एक शंका वर्तवलेली. आज समोर आलेली बातमी त्याच शंकेला बळ देणारी. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स जळालाय. त्यामुळे जर त्यातला डेटा मिळाला नाही तर अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं हे कदाचित कधीच समोर येणार नाही. पाहूया. अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धुकं अजून दाट. सर्वात मोठा पुरावा असणाऱ्या ब्लॅक बॉक्स मधला डेटा गायब. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का घडला? हा अपघात होता की नियोजितपणे रचलेला एक घातपात? या प्रश्नांची सर्वाधिक ठोस उत्तरं ज्या ब्लॅक बॉक्स मधून मिळणार होती त्याच ब्लॅक बॉक्स मधला डेटा असुरक्षित आहे का अशी शंका वर्तवली जाते. कारण मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानातल्या ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्स एक प्रकारे विमानातला रेकॉर्डर असतो. पायलट, क्रू मेंबर यांच्यातलं सारं संभाषण त्यात रेकॉर्ड होतं. अपघातानंतर कितीही भीषण आग लागली तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. अपघात नेमका का झाला, त्यावेळी विमानात काय स्थिती होती याचा अंदाज आणि उलगडा व्हावा म्हणूनच ब्लॅक बॉक्सची निर्मिती केली गेली. मात्र तोच ब्लॅक बॉक्स अजित पवारांच्या प्रकरणात मात्र धोक्यात आहे की काय अशी शंका समोर आली. 4 दिवसांपूर्वी रोहित पवारांसह अतुल लोंढेंनी याबद्दल शंका वर्तवली होती. माझी माहिती आहे अशी की ब्लॅक बॉक्स VSR कंपनी बंद ठेवत असते. उद्या हे जर माहिती आली की ब्लॅक बॉक्समध्ये काहीच मिळालं नाही तर आश्चर्य वाटू नये. असं पण सांगण्यात येऊ शकतं की ब्लॅक बॉक्स हा विमान उडल्यानंतर काही बिघाड आल्यामुळे बंद झालं, अशी पण माहिती येऊ शकते. हे खरं आहे का कुठं याचा खुलासा DGCने करावा. तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. हजारो सेल्सिअसची आग, हजारो पौंड वजन किंवा खोल समुद्रात 20,000 फुटापर्यंत दबाव जरी ब्लॅक बॉक्सवर आला तरी तो सुरक्षित राहतो. एअर फ्रान्सचं विमान अटलांटिक महासागरात कोसळल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी समुद्राच्या पाण्यातून ब्लॅक बॉक्स मिळाला होता आणि त्यातला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहिला. कारण मुळात अपघात आणि आगीतही तग धरेल यासाठीच ब्लॅक बॉक्सची निर्मिती केली जाते. मात्र अजित पवारांच्या अपघातात जर तोच ब्लॅक बॉक्स खराब झाला असेल तर हे सारं प्रकरण अजून शंकेला वाव देणार आहे. आता अजित दादांचं नाव घेणाऱ्यांना माझी विनंती आहे, थोडा हा ब्लॅक बॉक्स उघडून जरा आता सगळी माहिती बाहेर येऊ द्या. खरं खोटं लोकांच्या मनात जी शंका आहे, मी बोलत नाही कारण की गृह खातं माझ्याकडे होतं. मी असा कुठलाही आरोप त्या ठिकाणी चुकीचा या ठिकाणी करणार नाही जाहीरपणे. परंतु लोकांच्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तो ब्लॅक बॉक्स ओपन झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे आली पाहिजे. कारण की आमचं मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व पडद्याआड गेलेलं आहे, हे देखील तितकंच सत्य या राज्यासमोर येणं या ठिकाणी गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये खूप डिझाईन काळजी घेतली जाते की प्रचंड आगीपर्यंत ते सोसू शकतात. त्यामुळे असं नाहीये नक्कीच की आगीमुळेच त्याचा त्रास झालेला आहे. कधी कधी आगीमुळे नसेल ते पूर्ण जळालेलं, पण आतमध्ये जर काही बिघाड असेल त्या विमानाच्या इम्पॅक्टमुळे तर त्याची दुरुस्ती करून पुन्हा तो फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधनं डेटा काढू जाऊ शकतो. पण एवढं नक्की आहे की कदाचित इथल्या भारतातल्या सोयींमधनं त्यातला डेटा बाहेर निघत नसावा म्हणून ते परदेशी पाठवलं जात आहे. दुसरीकडे दादांच्या अपघाताला 20 दिवस होऊनही DGCAचा अद्यापही प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या VSR कंपनी विरोधात देखील काहीही कारवाई अद्याप झाली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या. त्यामुळे DGCAने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसंच VSRवर योग्य ती कारवाई करावी असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.
प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.